नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वी सायन्स नंतर फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्मचे ॲडमिशन प्रोसेस रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म जी की 4 वर्षाची डिग्री आहे त्याचं रजिस्ट्रेशन ॲडमिशन मात्र अद्याप अजून सुरू झालेलं नाही. बरेच विद्यार्थी असतात की ज्यांना केवळ बी फार्मला डिग्रीला बॅचलर ऑफ फार्मसीला ॲडमिशन घ्यायचं असतं. बी फार्मच्या ॲडमिशनसाठी तुम्हाला या ठिकाणी CET किंवा नीट दिलेली असणं गरजेचं असतं. मग विद्यार्थी या परिस्थितीमध्ये संभ्रमात असतात की मला या ठिकाणी CET नीटला कमी मार्क्स आहेत किंवा मला केवळ बी फार्मच करायचं आहे तर मी डिप्लोमाचं रजिस्ट्रेशन करू का, किंवा अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की मी डी फार्म करावं की बी फार्म करावं. अशा सगळ्या गोष्टींवरती आज आपण सविस्तर बोलणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आशिष करले. आपल्या आंबी फार्मसिस्ट यूट्यूब वाहिनीवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि जास्त वेळ न घालवता आपण माहिती घ्यायला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की मी डी फार्म करावं की बी फार्म करावं. मला CET नीटला कमी मार्क्स आहेत, मात्र मला ग्रुपला या ठिकाणी चांगले मार्क्स आहेत PCB PCM आणि ज्या ग्रुपच्या मार्क्सवरती डिप्लोमाचं ॲडमिशन होतं, तर मी काय करावं. किंवा मला बी फार्मला एखाद्या चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि माझे मार्क्स कमी आहे तर मी लगेच ऑफलाईन मॅनेजमेंट कोट्यातून ॲडमिशन घ्यावं का. तर या मुद्द्यावरती आपण बोलतो आहे. सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा, बी फार्म बॅचलर ऑफ फार्मसी डिग्री 4 वर्षाचा कोर्स आहे, ग्रॅज्युएशन कंप्लीट होतं. तर बी फार्मला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तर बी फार्मचं ॲडमिशन घेत असताना तुम्हाला ग्रुप क्वालिफायचा क्रायटेरिया ऑलरेडी त्यांनी काढून टाकलेला आहे. मात्र तुम्ही CET किंवा नीट दिलेली असणं गरजेचं आहे. पण बरेच जे चांगले कॉलेज आहेत की जे 15-15, 20-20 वर्ष जुने कॉलेज आहेत, नामांकित कॉलेज आहेत, त्या ठिकाणी CETचा कट ऑफ हा या ठिकाणी 90-95च्या वरती जातो आहे. गव्हर्नमेंट कॉलेजचा तर 97-98% इतका कट ऑफ जातो आहे. आणि जर तुम्हाला कमी मार्क्स असतील CET नीटला मग काय करायचं. CET नीटला कमी मार्क्स असतील, मात्र या ठिकाणी तुम्हाला PCB PCM ग्रुपला बोर्डला 12वीच्या बोर्डला चांगले मार्क्स असतील, तर समजा 70-75% मार्क्स असतील, त्या बेसिसवरती नक्कीच तुम्हाला डिप्लोमाचं एखादं चांगलं गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट एडेड कॉलेज मिळू शकतं. आणि मग डिप्लोमा करून तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन मिळू शकतं. पण लक्षात ठेवा, डी फार्म नंतर डायरेक्ट सेकंड इयरच्या ॲडमिशनच्या वेळी या ठिकाणी जागा ह्या कमी असतात, खूप 8 ते 9 इतक्याच जागा असतात. त्यामुळे तुम्हाला डिप्लोमाला चांगले हे मार्क्स पाडावेच लागतील. ठीक आहे. आणि तुम्हाला या CET नीटला कमी मार्क्स आहेत म्हणून तर तुम्ही डिप्लोमाचा विचार करत असताना हा मुद्दा महत्त्वाचा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की डी फार्म करून ज्यावेळेस आम्ही बी फार्म करतो त्यावेळेस आमचं 1 वर्ष वाया जातं. तर लक्षात ठेवा, तसं 1 वर्ष वाया जात नाही. ती शिक्षणावरती केलेली इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्हाला कमी मार्क्स होते म्हणून तुम्ही डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं होतं आणि डी फार्म झाल्यानंतर तुम्हाला लगेचच 2 वर्षात रजिस्टर्ड फार्मासिस्ट म्हणून या ठिकाणी सर्टिफिकेट मिळत असतं. त्या बेसिसवरती तुम्ही काही गव्हर्नमेंटच्या एक्झामची देखील तयारी करू शकता. स्वतःचं मेडिकल शॉप करायचं असेल तर ते करू शकता. आणि डिप्लोमाला चांगले मार्क्स मिळाले तर तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन हे घेणारच असता. हा अशा पद्धतीनं पॉझिटिव्ह सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे. जी सिच्युएशन आहे त्यानुसार निर्णय घेणं गरजेचं आहे. केवळ मला बी फार्मच करायचं आहे आणि CET नीटला कमी मार्क्स आहेत आणि बी फार्मची वाट बघत बसला आहे आणि डिप्लोमाचं रजिस्ट्रेशन केलं नाही आणि बी फार्मला कुठेही नंबर लागला नाही तर डिप्लोमाची संधी हातातून निघून जाईल. त्यापेक्षा डिप्लोमाला रजिस्ट्रेशन करून ठेवा. बी फार्मचं ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल. बऱ्याचदा ते डी फार्म बी फार्मचे कॅप राऊंड पॅरलल ठेवतात आणि या ठिकाणी मग तुम्ही निर्णय घ्या की मला जर डिप्लोमाला गव्हर्नमेंटचं चांगलं कॉलेज मिळतं तर मी डी फार्म करेल, नंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेईल. किंवा या ठिकाणी मला बी फार्मला चांगलं कॉलेज मिळतं आहे तर मग मी डिप्लोमाचं ॲडमिशन सोडून देईल. असा निर्णय त्यावेळी घेता येईल. पण आता मला बी फार्मच करायचं आहे, मग मी डिप्लोमाला रजिस्ट्रेशन का करू असा विचार कोणीही करू नका. हार्डली 300-400 रुपये रजिस्ट्रेशन फी आहे. डिप्लोमाला देखील रजिस्ट्रेशन करून ठेवा. परिस्थितीनुसार निर्णय घ्या. जर तुमची घरची फायनान्शियल परिस्थिती चांगली असेल आणि उगीचच कुठल्याही कॉलेजला ॲडमिशन न घेता मग बी फार्मला ॲडमिशन घेत असताना एखाद्या चांगल्या नामांकित कॉलेजला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही ऑफलाईन पद्धतीनं मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश घेता त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही पद्धतीची स्कॉलरशिप ही मिळत नसते. तर हे सगळे मुद्दे व्यवस्थित विचारात घ्या. जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मी सांगितलेले आहेत. आशा करूया त्यांचा विचार करून तुम्हाला निर्णय घेताना काही ना काही हेल्प होईल. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा. अजूनही काही तुमचे डाऊट असतील ते खाली कमेंट करा. शिवाय खाली टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप ग्रुप दिलेला आहे, तो जॉईन करा. ज्या ठिकाणी आपण पर्सनल काउन्सिलिंग किंवा पेड व्हॉट्सॲप ग्रुप किंवा आपलं जे काही काउन्सिलिंगचे सेशन असतात त्याची माहिती त्या ठिकाणी दिली जाईल. लक्षात ठेवा, मी माझा जॉब, करिअर या सगळ्या गोष्टी सांभाळून आवड आहे म्हणून मी यूट्यूबवरती मार्गदर्शन करत असतो. ही माहिती आवडत असेल, माझे एफर्ट्स तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी फार्मसीला ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.